आषाढ संपला ग, अमावस्या दिव्यांची आली, श्रावण महिन्याचे सर्व सण योजून गेली. आय होप हे सॉन्ग तुम्हाला आवडलं असेल. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हाला सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे दीप अमावस्या, आषाढी अमावस्या. आता हा ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे, त्याच्यामुळं आषाढी अमावस्या होऊन गेलेली असणार आहे. पण तरी पण तुम्हाला शुभेच्छा. तुमचं आयुष्य, तुमच्या मुलांचं आयुष्य दिव्यांसारखं उज्ज्वल व्हावं, प्रज्वल व्हावं, मोठं व्हावं. आणि आय होप तुम्हाला सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. आणि आत्ता ना मी संध्याकाळचं दिवसभर काही शूट करायला भेटलं नाही. दिवे वगैरे क्लीन करून ठेवले होते मी, साफसफाई त्याच्यामुळं आलीच. आणि आत्ता संध्याकाळी ना मी दीप अमावस्येची जी आहे ना ती तयारी करणार आहे. रांगोळी वगैरे छान काढलेली हे दारामध्ये तुम्हाला दाखवतेच. आणि ना हे गवत जे आहे ना ते गहू मी 8 दिवस अगोदर ना मी असे वापवले आहेत. मला एक थीम करायची होती. सो तशा पद्धतीने मी समई असे मध्ये ना त्याचा डब्बा ठेवला होता. मी गोल कट केलं, त्याच्यामध्ये समई ठेवली आणि संध्याकाळी ना मस्त अशी दारामध्ये रांगोळी काढली, हळदीचं लेपन केलं, धूप दीप वगैरे केला. आणि आता मी नैवेद्य पण करणार होते, त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळी तयारी माझी झालेली होती. आणि फक्त मी चपाती लाटायचं लास्टला ठेवलं होतं. आणि मग नंतर चपाती लाटून पटकन नैवेद्य दाखवून साधा सिम्पलच मेनू होता, जास्त काही नव्हतं. आणि साडी वगैरे वेअर करून आरोही पण तिचा अभ्यास घेतला. स्वयंपाक करत करत तिचं आवरलं. नंतर मग दीपपूजेची तयारी केली. आता एक समईला ब्लाऊज पीसनं मी साडी पण घातली होती, त्याचा व्हिडिओ मी अगोदर यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तर तो पण तुम्ही बघा. आणि आता जेवढं काही आपण करतो ना तेवढं कमीच असतं. कोणत्याही गोष्टीला हौसेला काही मोल नसतं असं म्हणतात ना. तर देवाचं पण तसंच आहे. कोणतीही पूजा पण जितकी भक्तिभावाने करतो तितकी सुंदर सुरेख जर आपण त्याची मांडणी केली ना तर ती दिसायला पण छान दिसते. आणि आपण जेव्हा करतो तेव्हा अगदी मन प्रसन्न राहतं. आणि त्याचबरोबर ना प्रत्येक पूजा जरी आपण दरवर्षी जरी ही पूजा करत असलो ना, नवीन काहीतरी शिकायला भेटतं. गेल्या वर्षी मला करायला जमली नव्हती, म्हणून ह्या वर्षी मस्त अशी पूजा केली. तर माझे 8 दिवसापासून प्लॅनिंग होतं की मला ही अशी पूजा मांडायची, तशी पूजा मांडायची. 90% मी तशी पूजा मांडलेली होती. तर जे गवत हे उगवलं त्याच्याने ग्रीनरी मला पर्सनली खूप जास्त आवडते. त्याच्यामुळं मी देवापुढं पण छोटीशीच रांगोळी काढली होती. मस्त अशी पूजा केली. त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहिली, आरोहीने वाहिली, ह्यांनी वाहिली. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर लहान मुलं घरामध्ये असतील तर आईनं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दृष्ट लागू नये म्हणून किंवा मग ह्याच्यासाठी ना कणकेचे दिवे करून ना ओवाळतात. गेल्या वर्षी मी 5 दिव्यांनी ओवाळलं होतं. साधे सिंपल दिवे बनवले होते, पण ह्या वर्षी थोडी युनिक असे दिवे मी बनवलेले आहेत. तर ते कसे बनवले ते मला व्हिडिओमध्ये नाही मी शूट केलं, कारण की बाकीचं करत होते ना तेव्हाच मी ही दिवे पण बनवत होते. त्याच्यामुळं मग मी हे डायरेक्ट तुम्हाला फोटोज नंतर तुम्हाला बघायला भेटेन. तर ह्यावेळेस मी 7 दिवे केले. तर 7 दिवे केल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मी ह्या वर्षी ना ऑलरेडी स्वामींच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर मी तुपाच्या वाती आणते आणि ते डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवले होते. इतकं सुंदर दिसत होतं ना ते, असं वाटत होतं ना जेव्हा सगळे दिवे प्रज्वलित केले. आणि मी 7:30 ते 8 म्हणजे 7 ते 8च्या दरम्यानच मी पूजा करून घेतली होती. त्याच्यानंतर आरोहीची पण पूजा केली, म्हणजे औक्षण केलं. त्याच्यानंतर तिचं 7 दिवे केले ते म्हणून मी ह्यावेळेस 7 वेळासच ओवाळलं. त्याच्यानंतर मग हे पण होते घरी, ह्यांना म्हटलं तुम्ही पण ओवाळा. मग त्यांनी पण तिचं औक्षण करून घेतलं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला. आणि शुभम करोति कल्याणम ऑब्वियसली हा मंत्र सगळ्यांनी म्हणला. त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाल्याच्या नंतर ना मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तर बघा आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवते मी पूजा कशी केली. काल रात्री दीपपूजन केलं, त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवलं. त्याच्यानंतर ना मी व्हिडिओ शूट नाही केले, त्यानंतर थोडे पोस्ट पण करायचे होते. तर आता आज श्रावण महिना सुरू होत आहे आणि मी हा ग्रीन ड्रेस वेअर केलेला आहे. तर फर्स्ट टाईम मी ह्या वेळेस पूर्ण महिना श्रावण पकडणार आहे.
त्याच्यामुळे म्हटलं सुरुवात ग्रीनपासून करावी, कारण सगळीकडे ग्रीन ग्रीन वातावरण झालेलं आहे. आत्तापर्यंत आभाळ होता, जस्ट आता व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर ऊन पडलं, तर तुम्हाला ते लुक पण दाखवते थोडासा. आणि आता उत्तर पूजा पण करायची आहे दिव्यांची, तर त्याच्या अगोदर ना म्हटलं त्याला सोसायटी तिकडे बेलाचं झाड आहे, तर तिथून 2 ते 3 बेलपत्र आणते आणि आज पिंडीवर वाहते. बाहेर ना एक मोठं झाड आहे, तिथून पण मी बेलपत्र लय मोठे आणून ठेवणार आहे. पण चला म्हटलं इथं सोसायटीत आहे तर थोडंसं घेऊन येते. आता ना मी कपडे ना इकडच्या गॅलरी टाकली होती वाळायला, का आता पाऊस येतोय म्हणून. आणि आता ऊन पडलंय इकडं, सारखं इकडून इकडं इकडून इकडं. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक. हे बघा किती मस्त ऊन पडलंय ना. कोणाला वाटेल का की आत्ता जस्ट पाऊस येत होता आणि आता हे श्रावण महिन्यात हे असंच असतं, ऊन पावसाचे खेळ, कधी ऊन कधी पाऊस. मस्त वाटतंय ना, सगळी हिरवी हिरवी झाडं, त्याच्यात पाऊस, कधी ऊन, मस्त फुललेली फुलं, यालाच तर म्हणतात श्रावण. आणि बघ ना, एक एनर्जी, एक वाईब्स, श्रावण महिना सुरू झाला आहे ना, तर एक एनर्जी फील करतो आपण. खूप सुंदर वाटतं, प्रसन्न वाटतं, सगळे सण हे येतात ना. त्याच्यामुळे चला आता मी ना पटकन तिथून बेलपत्र घेऊन येते. आणि पाऊस येत होता म्हणून मी कपडे धुतले, बरं झालं, तो वाळून तरी निघतील. आय थिंक सगळ्यांनी कपडे धुतलेले आहेत. चला मग.